नागपंचमीला महाराष्ट्रात पुरणाचे दिंडे करण्याची परंपरा आहे. दिंडे म्हणजे पुरणाने भरलेले विशिष्ट आकाराचे पदार्थ जे नागपंचमीच्या दिवशी आवर्जून बनवले जातात. नागपंचमी आणि दिंडे हे एक वेगळेच नाते आहे. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो, म्हणजेच पंचमी. या दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा आहे, कारण नाग किंवा सर्प हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान असलेले दैवत मानले जाते. नागपंचमीला पुरणाचे दिंडे बनवण्याची पद्धत महाराष्ट्रात विशेषतः प्रचलित आहे. दिंडे म्हणजे गव्हाच्या पिठाच्या पारीमध्ये पुरण भरून त्याला विशिष्ट आकार देऊन वाफवून किंवा शिजवून तयार केलेला पदार्थ असतो. दिंडे बनवण्याची पद्धत अशी आहे. दिंडे बनवण्यासाठी प्रथम पुरण तयार केले जाते. पुरण म्हणजे हरभरा डाळ आणि गूळ एकत्र करून शिजवून तयार केलेले मिश्रण. त्यानंतर गव्हाच्या पिठाच्या पारीमध्ये पुरण भरून दिंड्याला विशिष्ट आकार दिला जातो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि हे दिंडे जे आहेत वाफवून किंवा मग शिजवून तयार केले जातात. नागपंचमीला नागदेवतेला दिंड्यांचा नैवेद्य दाखवला जातो. याचे महत्त्व असे आहे की नागपंचमी आणि दिंड्यांची परंपरा निसर्गासोबत जुळलेली आहे. नागांना देव मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. याचे सांस्कृतिक महत्त्व असे आहे. दिंड बनवणे आणि नैवेद्य दाखवणे ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा आहे, जी आजही जपली जाते. नागपंचमीला दिंडे बनवून ते देवाला नैवेद्य म्हणून दाखवून गरजू लोकांना वाटले जातात. नागपंचमी आणि दिंडे एक पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा करतात. नागपंचमीचा सण आणि त्यासोबत जोडलेली दिंड्यांची परंपरा महाराष्ट्रात उत्साहाने आणि श्रद्धेने साजरी केली जाते. श्री स्वामी समर्थ.